अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती थरारून शहारे येणार आहेत. खूप सुंदर अनुभव आहे. चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज आपल्या स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आपल्या जीवनाचे सूत्रधार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा स्वामींचा अनुभव सांगणार आहे. तसे तर आत्तापर्यंत स्वामींचे असंख्य अनुभव मला आले आहे, पण आज मी जो अनुभव सांगणार आहे तो अनुभव ऐकून तुमच्या देखील अंगावरती शहारे येते. स्वामी भक्तांनो, मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. मी पुणे येथील रहिवासी आहे. स्वामी भक्तांनो, मी स्वामींच्या सेवेत कशी आली हे सर्वप्रथम तुम्हाला मी सांगते. स्वामींच्या सेवेत आली ती म्हणजे दत्त जयंतीमुळे. दत्त जयंतीचा सप्ताह होता. त्या सप्ताहामध्ये मी मठामध्ये गेली. नकळतपणे माझे पाऊल तिथे गेले, कारण त्या रस्त्याने मी जात असताना मला आवाज आला, म्हणून दर्शनासाठी जावं असं मनामध्ये आलं, म्हणून तिथे गेले. तेथील वातावरण बघून मला खूप छान वाटलं, तिथली सेवेकरी बघून, आणि तिथे त्या दिवशी खूप छान मार्गदर्शन झालं. त्यामुळे आपल्या जीवनातले प्रश्न इथे सुटू शकतात असं माझ्या मनामध्ये वाटलं आणि नकळतपणे मी स्वामींशी जोडली गेली आणि तेव्हापासून स्वामींची सेवा मी करू लागले. फार काही करत नसायची, पण नामस्मरण वगैरे ह्या सेवा माझ्याकडून स्वामी महाराज करून घेऊ लागले होते. ज्यांना सेवेमध्ये घ्यायचं स्वामी महाराज त्यांना कसेही घेतात असे म्हणतात, तसेच माझ्या बाबतीत घडलं. स्वामी भक्तांनो, मला काय प्रॉब्लेम होते तर माझा मुलगा खूप मोठा होता आणि मिस्टरही चांगल्या जॉबला होते, पण मला मणक्याचा प्रचंड त्रास होत असे, गुडघ्याचाही त्रास होत असे, भयंकर वेदना होते. अक्षरशः मी कामाला बाई लावलेली होती, पण मला असं वाटायचं की माझ्याकडून घरकाम तरी व्हावं असं मला वाटायचं. या वेदनेतून बाहेर कुठे पडावं, कारण मी सर्व डॉक्टर करून थकले होते, आयुर्वेदिक सर्व उपचार केले, सर्व काही करून थकले, पण कुठेही मला मार्ग मिळत नव्हता. आणि त्या दिवशी मी महाराजांना मठामध्ये म्हटले की माझं हे जो काही आजार आहे तो मला बरा करा. म्हटलं, स्वामी मी तुमची खूप सेवा करेल असं मी स्वामींना नकळतपणे बोलून गेली. आणि तेव्हा मला जो अगोदर त्रास होता, माझा त्रास कमी झाल्यासारखा वाटायचा, म्हणून मग मी स्वामींची सेवा करू लागली होती. आता रोज तारक मंत्राचा तीर्थ वगैरे घेणं ह्या सेवा माझ्या सुरू झाल्या होत्या. स्वामी महाराज नकळतपणे माझ्याकडून त्या सेवा करून घेऊ लागल्या होत्या. आणि स्वामी भक्तांनो, बघता बघता 1-2 वर्षामध्ये माझा पूर्ण त्रास स्वामींनी कमी करून टाकला म्हणण्यापेक्षा पूर्णपणे बंदच झाला. जी मला घरकाम होत नव्हतं ते आज मी सर्व काम करते. हा खूप मोठा अनुभव माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी दिला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मी असंच यूट्यूबला बघता बघता एका ताईंचा अनुभव ऐकला होता की ताईंना स्वामींनी खूप मोठी प्रचिती दिली की त्यांच्या मुलाचं कुठेच सिलेक्शन होत नव्हतं, त्यांच्या मुलाला कुठेच जॉब मिळत नव्हता. त्यासाठी त्या खूप धडपड करत होत्या, पण कुठेच जॉब मिळत नव्हता. त्यांनी स्वामींचे 108 पारायण केले आणि त्यांच्या मुलाला जॉब मिळाला. हे ऐकून मलाही माझ्या मनात वाटलं की आपण देखील स्वामींचे पारायण करावं, कारण माझ्या मुलाचं ट्रान्सफर काही केल्या होतच नव्हतं. खूप म्हणजे खूप प्रयत्न आम्ही केले, पैसेही भरले, सर्व केलं, पण मुलाचं ट्रान्सफर होत नव्हतं. मुलगा जर आपल्या जवळ आला तर सर्व व्यवस्थित होईल असं मला वाटायचं. त्यासाठी मी संकल्प केला आणि स्वामींपुढे 108 पारायणाचा संकल्प केला, माझ्या मुलाचं ट्रान्सफर होऊ द्या म्हणून. आणि स्वामी भक्तांनो, माझं 85चे 90वे पारायण चालू असेल तेव्हा माझा मुलगा इकडे आला. ट्रान्सफर त्याचं झालं. एवढ्या दिवसाचं रखडलेलं काम स्वामींनी जवळपास 1-1.5 महिन्यातच पूर्ण केलं. आणि हाही आमच्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव स्वामींनी आम्हाला दिला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, खूप छान आमचे दिवस चालू होते. पण म्हणतात ना, दुःख कधी येईल कसं येईल काही एक सांगता येत नाही. माझ्या मिस्टरांना त्यांना त्रास होत होता, म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो.
हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांना आम्ही चेकअप वगैरे केलं तर डॉक्टरांनी सांगितलं की यांना कॅन्सर आहे. या कॅन्सरमधून बाहेर पडण्यासाठी यांना शक्ती द्या. मी महाराजांना खूप विनंती करत होते आणि स्वामी कृपेने माझे मिस्टर त्या कॅन्सरमधून बरे झाले आणि आता सर्व काही जबाबदारी माझ्या मुलावरती आली होती. मुलगा सर्व काही बघत होता आणि याच्यातून बाहेर येताच आता मिस्टरांची नोकरीही गेली होती. बाहेर येताच माझ्या मिस्टरांना पुन्हा एकदा छातीमध्ये प्रचंड त्रास होऊ लागला. आता आम्ही त्यांना खूप घाबरायचो की त्यांना काही व्हायला नाही पाहिजे म्हणून. त्यांना थोडं जरी काही झालं तर आम्ही खूप घाबरत असे आणि असंच एक दिवस त्यांच्या छातीमध्ये खूप दुखायला लागलं म्हणून आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो. हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की यांना जबरदस्त हार्ट अटॅक आलेला आहे. यांना ताबडतोब 45,000चं रक्त पातळ होण्याचं इंजेक्शन द्यावं लागेल असं डॉक्टर म्हटले आणि मग आम्ही त्याला तयार झालो. मुलगा तिथे नव्हता. मुलाला पुन्हा एकदा बोलवून घेतलं. मुलगा आला आणि सर्व ट्रीटमेंट वगैरे सुरू झाले. डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही 2-3 दिवसात त्यांना घरी घेऊन जा. पण माझे वडिलांना त्यांना चालता देखील येत नव्हतं. 10 पावले देखील ते चालू शकत नव्हते. अशी त्यांची परिस्थिती होती. अशी परिस्थिती का बरं आहे? मग माझा मुलगा येताना तो स्वामींना कधीही मानत नव्हता. मी त्याला खूप वेळेस सांगत होते की तू स्वामींचं कर, तू स्वामींच्या कृपेनेच आपलं सर्व काही व्यवस्थित आहे. पण त्याने कधीही स्वामींना मानलं नाही आणि त्या दिवशी तो सहज येताना ट्रेनमध्ये स्वामींना म्हटला, स्वामी तुम्ही जर खरंच पाठीशी असेल, आईची भक्ती जर खरी असेल आणि तुम्ही जर खरंच अस्तित्वात असताल ना तर ऑपरेशन वगैरे काही होऊ देऊ नका, असं माझा मुलगा यांना म्हटला, महाराजांना म्हटला. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की यांचे पूर्णपणे 100% ब्लॉकेज आहे. पुन्हा यांचं ऑपरेशन करावं लागेल. मुलांनी महाराजांना असा संकल्प केला. त्यानंतर मुलगा तिथे हॉस्पिटलला आला. डॉक्टरांनी ऑपरेशनची डेटही ठरली, ऑपरेशन करायचंही ठरवलं. माझी सेवा ही सुरूच होती. महाराजांचं नामस्मरण चालूच होतं. खूप भीती वाटायची. पैसे गेले तर जाऊ द्या, फक्त माणसाला काही झालं नाही पाहिजे असं माझं मन होतं. महाराजांना खूप विनंती करत होते. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, जेव्हा माझा मुलगा आला, डॉक्टरांशी भेटला, डॉक्टरांना तो एकदा म्हटला की तुम्ही पुन्हा एकदा एन्जिओग्राफी करून बघावी असं मला वाटतं. असं मग माझ्या मुलाच्या आग्रहात खातीर डॉक्टर म्हटले ठीक आहे, तुमची जर शंका असेल तर आपण पुन्हा एकदा करून बघूया. ऑपरेशनच्या अगोदर तो म्हटला की मला एकदा एन्जिओग्राफी करायची आहे आणि मग माझ्या मिस्टरांची पुन्हा एकदा एन्जिओग्राफी करण्यात आली. जेव्हा पुन्हा एकदा एन्जिओग्राफी करण्यात आली त्यावेळेस तो आश्चर्य बघून सर्वजण थक्क झाले. डॉक्टर देखील थक्क झाले, कारण 2 दिवसापूर्वी जे दिसत होतं ते आज पूर्णपणे बदललेलं होतं. पूर्णपणे माझं मिस्टर नॉर्मल झाले होते. जे 100% ब्लॉकेज डॉक्टरांनी सांगितले होते. डॉक्टर म्हटले आता ऑपरेशनची काहीच गरज नाही. डॉक्टरांच्या तोंडातून जेव्हा हा शब्द पडला की ऑपरेशनची गरज नाही, त्यावेळेस मात्र माझ्या मुलाच्या डोळ्यातून पाणी आलं. तो का बरं रडला मला काहीच कळालं नाही, कारण त्याने मला काहीच सांगितलं नव्हतं. तो सरळ मला स्वामींच्या मठामध्ये घेऊन गेला आणि मला कळतच नव्हतं की हा असा का बरं करत आहे. तर तेव्हा त्याने सांगितलं की मी स्वामींना असं बोललो होतो आणि खरंच स्वामी आहेत ही प्रचिती मला स्वामींनी आज दाखवून दिली. तू एवढ्या दिवसाचं सांगत होती ते खोटं नव्हतं, खरं होतं. पण आज मला प्रचिती आली आणि आता मी स्वामींना कधीही विसरणार नाही, कारण ते सूक्ष्म रूपाने आपल्यासोबत राहतात असं मुलगा म्हणला. म्हणजे एक काहीतरी वाईट घडलं तर एक चांगलं घडलं, हे माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट होती. कारण त्याने सेवेत यावं, स्वामींची सेवा करावं अशी माझी खूप मनापासून इच्छा होती की त्याने केलं तर त्याचं पुढचं आयुष्य हे सुखरूप राहील. यासाठी त्याने स्वामींची सेवा करावी, यासाठी माझी धडपड चालू होती. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आम्हाला मुलगी बघायची होती आणि मला अशी सुसंस्कारी मुलगी बघायची होती. भले ती पैसे कमवू नये, नोकरीला जाऊ नये, पण घरात राहून तिने सर्व काही सांभाळावं, माझ्या मुलाला सांभाळावं, आम्हाला सांभाळावं आणि विशेष म्हणजे स्वामींची सेवा करावी. आमच्या घरातील स्वामींची सेवा कधीही तिला खंड पडू नये एवढीच मनापासून तळमळ होती. स्वामींकडे आता हेच मागणं चालू होतं की स्वामी मला अशी सून द्या की ती तुमची सेवा करेल, खूप छान असावी असं मला वाटायचं. भले ती दिसायला छान नसावी, पण तिचं अंतःकरण हे शुद्ध असावं आणि ती तुमची खूप मनापासून सेवा करावी, अशी सेवेकरी मुलगी मला द्या असं मी स्वामींकडे मागणं मागत होते. मुलाने खूप मुली बघितल्या, पण त्यालाही पसंत पडत नव्हती. त्याच्याही खूप अपेक्षा होत्या, पण मी त्याला सांगत होते की अशी मुलगी आपण करूया. तोही हो म्हटला होता. आणि महाराजांकडे मग मी आता घोरकोष्टम उद्धरम स्तोत्राची सेवा सुरू केली होती. दुर्गा सप्तशतीचे मी जवळपास
36 पाठ केले, की जसे सांगितले तसे नवनाथ जो छोटा 900 श्लोकी ग्रंथ आहे त्याचे देखील 36 पारायण केले. आणि ह्या पारायणामध्ये मला खूप छान अनुभव आला. तो असा की आमच्या घरामध्ये मला रोज फुलपाखरू दिसत होतं. जोपर्यंत घरामध्ये पारायण चालू होतं तोपर्यंत फुलपाखरू सतत ते येत होतं आणि बसून राहत होतं. जणू काय ते मी जे वाचते आहे ते ऐकत होतं. महाराजच येत होते, कारण मी पारायणाला बसायच्या अगोदर स्वामींना म्हणायचे की पारायण ऐकण्यासाठी या बरं का, आणि त्यांना आसन टाकायचे आणि ते फुलपाखरू यायचं. नवल वाटायचं की महाराजच खरंच त्याच्या रूपामध्ये आले आहे. आणि जेव्हापासून ते फुलपाखरू घरात येऊ लागलं, मला दिसू लागलं, तेव्हापासून हळूहळू आमचे दिवस खूप बदलू लागले. आर्थिक परिस्थिती अचानक आमची वाढू लागली, कारण जी आम्ही LIC हे केलेली होती ती अचानक त्याचे पैसे आम्हाला मिळाले. आम्ही ते तर पैसे सोडून देखील दिले होते, ते पैसे मिळाले. सर्व व्यवस्थित स्वामी कृपेने चालू होतं आणि स्वामींच्याच आशीर्वादाने कृपेने आम्हाला 4 धाम करण्याचे योग आला. माझे मिस्टर आणि मी आम्हाला त्या पैशामध्ये 4 धाम करायला माझ्या मुलाने पाठवलं. तिथे गेल्यानंतर मी घरातून निघताच्या अगोदरच स्वामींना विनंती केली होती की तुम्ही माझ्यासोबत चलावं, असं स्वामींना मी म्हटले होते. आणि खरंचच स्वामी माझ्यासोबत आले होते, कारण मी जिथे जाईल तिथे जे बटरफ्लाय माझं पारायण ऐकायला येत होती तेच फुलपाखरू माझ्यासोबत आलं होतं. मला कुठेही दिसायचं, बसमध्ये, आम्ही जिथे रूम घेऊ तिथे, कुठे पण चालताना फिरताना आम्हाला ते दिसायचं. माझ्यासोबतच मी म्हणायचे माझे ब्रह्मांड नायक माझ्यासोबत आहे. आणि मी ज्यांना विनंती केली होती खरंच ते माझ्यासोबत आहे. सर्व ठिकाणचे दर्शन आमचे खूप छान झाले, खूप छान पार पडलं स्वामींच्या कृपेने. आणि जेव्हा आम्ही घरी आलो तेच फुलपाखरू माझ्या बॅगेवरती मला दिसलं. त्यावेळेस म्हटलं, महाराज तुम्ही सुखरूप आम्हाला घरी आणलं, सर्व काही व्यवस्थित करून घेतलं, तुमचीच आमच्यावरती फार मोठी कृपा आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही सर्व काही व्यवस्थित आहे, असं स्वामींना म्हटलं. त्यानंतर ते फुलपाखरू नंतर मला दिसलंच नाही. म्हणजे बघा, स्वामी महाराज आपल्यासोबत खरंच येतात. फक्त अंतःकरणापासून त्यांना हाक मारली पाहिजे, ते आपल्यासोबतच असतात. त्यानंतर स्वामी भक्तांनो, ज्या मुलीसाठी मी तळमळ करत होते, स्वामींकडे मागत होते, अशाच एका मुलीचं स्थळ आम्हाला आलं. ज्यावेळेस आम्ही ती मुलगी बघायला गेलो त्यावेळेस महाराजांचा त्यांच्या हॉलमध्येच खूप मोठा फोटो लावलेला होता. ज्यावेळेस फोटो बघितला त्यावेळेस वाटलं की हे देखील स्वामी सेवेकरी आहे, म्हणजे यांच्या घरामध्ये स्वामींची सेवा आहे, म्हणजे मुलगीही स्वामी सेवेकरी असेल, असे माझ्या मनामध्ये प्रश्न होते. आणि त्यानंतर आम्ही सर्वप्रथम विचारलं की तुम्ही स्वामी सेवेकरी आहात का? तर ते म्हटले हो, आम्ही स्वामींची सेवा करतो. मी मुलीलाही विचारलं, तू स्वामींना मानते का, स्वामींची सेवा करते का? तिचा होकार आला, हो, माझे आराध्य दैवत स्वामी महाराजच आहे. माझं दिवस त्यांच्यापासून सुरू होतो आणि रात्रही त्यांच्यापाशी संपत असते. माझ्याकडे दुसरं काहीच नाही, मुखामध्ये सर्वत्र त्यांचं नाव असतं. माझा प्रचंड विश्वास आहे, माझे गुरुस्थान तेच आहे. लहानपणापासून आमच्या घरामध्ये महाराजांची सेवा होते, असं ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस कानांवरती विश्वास बसत नव्हता. आम्ही लगेच होकार दिला. मुलगी थोडी सावळी होती, पण मुलाला म्हटलं की काही झालं तरी आपल्याला ही सून करायची आहे. मुलानेही होकार दिला. सर्व काही व्यवस्थित पार पडलं. लग्नही छान झालं. आम्ही हुंडा वगैरे काहीच घेतला नाही. स्वामींची सेवेकरी आहे हेच आमच्यासाठी खूप आहे. मी खूप आनंदाने भारावून गेलेली होती. सुनबाई नाही तर माझी मुलगी मी माझ्या घरी घेऊन चालली आहे, असं सर्वांना मी त्यांना सांगितलं. तुम्ही काळजीच करू नका. आणि मी तिला घरी घेऊन आले आणि आमच्या घरातील स्वामींची सेवा खूप वाढली. मीही करायचे, माझा मुलगाही करायचा, मिस्टरही करायचे आणि सुनबाई करायची. त्यामुळे दुःखाचं आमच्या घरामध्ये थोडं देखील वादळ आता राहिलेलं नव्हतं. सर्व काही व्यवस्थित झालं होतं. माझी सुनबाई आम्हाला खूप छान सांभाळत होती. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. कुठेच काही प्रॉब्लेम नव्हता. महाराजांची खूप आमच्यावरती कृपा झालेली होती. पण आता त्याच्या लग्नाला जवळपास 1-2 वर्ष होऊन गेले, पण त्याला संतानप्राप्ती आणखी काही झाले नाही. पण मला विश्वास आहे महाराज नक्की एक दिवस तेही इच्छा आमची पूर्ण करतील, आमच्या मांडीवरती नातवंड खेळवतील. कारण आत्तापर्यंत त्यांच्याच कृपेने सर्व काही चालू आहे. पुढे देखील त्यांचं काहीतरी नियोजन असेल. त्यांच्या मार्गामध्ये आपण येऊ नये. योग्य वेळ आल्यानंतर महाराज नक्की सर्व काही देणार आहे. आत्तापर्यंत खूप गोष्टी त्यांनी मला दिल्या आहे आणि इथून पुढे देखील ते देत राहणार आहे हे मला माहीत आहे. त्यामुळे आता आम्ही स्वामींकडे मागतच नाही काही, जे काही देणार आहे ते देतील असं मला वाटतं. स्वामी भक्तांनो, आत्ताचा माझा लेटेस्ट एक अनुभव तुम्हाला सांगते, छोटासाच आहे. त्या दिवशी काय झालं स्वामी भक्तांनो, की मी
मी टी व्ही बघत होते. टी व्ही बघता बघता महाराजांची सिरियल लागलेली होती आणि सुनबाई बाहेर गेलेली होती आणि मी गॅसवरती हे ठेवलं होतं, वरण करायला ठेवलेलं होतं आणि वरण ओतू जाऊन गॅस बंद झाला आणि मला ते कळालंच नाही आणि मी सिरियल बघण्यामध्ये इतकी गुंग झाले की मी गॅसवर काही ठेवलेलं आहे हे देखील विसरून गेले. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते ते महाराजांना बघून, महाराज जे सांगत होते ते ऐकून आणि मी पूर्णपणे स्वामीमय झाले होते. आणि अचानक काय झालं की खूप मोठा आवाज मला ऐकू आला. हा कशाचा आवाज आला म्हणून मी धावत पळत किचनमध्ये गेले, तर बघते तर काय गॅस बंद झालेला होता. गॅस बंद झाला आणि गॅस प्रचंड घरामध्ये गॅसचा वास फूट सुटला होता, कारण गॅस मी फुल केलेला होता. गॅस बंद झाला आणि फुल केलेला होता, त्यामुळे गॅसचा पूर्ण घरामध्ये वास चालू होता आणि विशेष म्हणजे देवापुढे दिवा चालू होता. आणि मग मला खूप भीती वाटली की हा आवाज कसल्याचा. मग त्यावेळेस कळालं की महाराजांनी मला इथे पाठवलं, हा आवाज केला, कारण किचनमध्ये काहीच एक झालेलं नव्हतं. मग हा आवाज कुठून आला, तर महाराजांनी हा आवाज केला असं वाटलं आणि खूप मोठ्या संकटातून त्या दिवशी स्वामींनी आम्हाला वाचवलं. खरंच ज्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असतं तिथे काहीही विपरीत घडूच शकत नाही. महाराज तिथे काहीच विपरीत घडू देत नाही, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे आत्तापर्यंतचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.